बघा रे, हा तुमचा वर्ग आहे आणि वर्गात 5 बेंच आहेत. 1 2 3 4 5 बरोबर. प्रत्येक बेंचवर किती विद्यार्थी बसलेले आहेत? 3 3. असे मोजले तर किती आहेत? 9. असे मोजले तर 9. तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये एक नवीन ऍडमिशन आला, मग एक नवीन विद्यार्थी आला, त्यालाही एका बेंचवर बसवायचंय. सर्व बेंचवर 4 बेंचवर बसू शकता, इथे नाही बसू शकत कारण की तो छोटा बेंच आहे बरोबर. इथे 3 मुलं बसलेले आहेत, ते 3 मुलं हलणार नाही. तुम्हाला या मुलाला या 4 बेंचवर कुठेतरी ऍडजस्ट करायचंय, पण अशा पद्धतीने की असेही मोजले तरी समान यायला पाहिजेत, असेही मोजले तरी समान यायला पाहिजेत. बरं बरं, कोण करतंय? दत्ता. हा मधले उचलू शकता ना तुम्ही, फक्त तिथे जास्तीत जास्त 3 मुलं बसू शकता असं आहे. नाही तरी किती झाले? हे 10 झाले आणि असे 8 झाले. कर नागेश्वर. केलं, पण बघ समान झाले का नाही. असे मोजले तर 9, असे 10 आहेत. चला पुढे कोण? हा कर बेटा. झाले का? नाही. बघा असे किती होतात? असे 10 झाले, असे 9 झाले. कर कार्तिक. नाही सारखंच झालं तरी पण. कर बेटा. तसंच झालं ना सेम. कर वैष्णवी. पण बघ हे झाले 11 आणि असे मोजले तर किती होतात? 8 होतात. नाही होत तसं. तर नागेश्वर. नाही रे बेटा, सेमच होत आहे ना, काहीच फरक नाही पडत त्याच्यावर. कर दीपाली. अरे पण मग तो विद्यार्थी तो पण बेंचवर पाहिजे ना बेटा, त्याला बसवलं समजा तू आणि मग तो काय करेल? हा कर बेटा. पूजा. अरे वा, व्हेरी गुड. बघा इथून मोजले असे तर किती होतात ते? 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि असे पण किती होतात? 9 होतात. हा व्हेरी गुड.